बांगलादेशमधील हिंदूंच्या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी नांदगाव शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। या निषेध मोर्चाची सुरुवात शिवस्फूर्ती मैदानापासून करण्यात आली। पुढे हा मोर्चा कालिका माता चौक, महात्मा फुले चौक, गांधी चौक येथून हुतात्मा स्मारक येथे मूक मोर्चाची सांगता करण्यात आली। हुतात्मा स्मारक येथे तहसीलदार सुनील सैंदाने यांना निवेदन देण्यात आले। यावेळी दत्तराज छाजेड, राजाभाऊ धामणे, ताराबाई शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या मोर्चासाठी सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते। किरण काळे, नांदगाव। आज 10 डिसेंबर 2024 मानवाधिकार दिन म्हणून पाळला जातोय। सर्वत्र अशा प्रकारचे मूक मोर्चे काढले जातात। बांगलादेशात आमच्यासारख्या आया बहिणींची आज आबरू लुटली जाते। छोट्या मुली त्यांना समजत नाही। मी तर भारत सरकारला आज विनंती करते हात जोडून का अशा या जिहाद्यांना लवकरात लवकर हकालपट्टी करा आणि आमच्या हिंदुत्ववादाला न्याय द्या। जय श्रीराम। समाजाचे लोक आज विचारत आहे आणि हा आक्रोश हा इथं व्यक्त करण्याकरता आपण जमलेलो आहोत। तिथल्या बांगलादेशच्या बांधवांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे या ठिकाणी उभे आहोत। त्यांना मी भारत सरकारला विनंती करेल की प्रसंगी बांगलादेशवर हल्ला करायची जरी वेळ आली तरी पाकिस्तानवरती हल्ला केला तसा त्या बांगलादेशवर सुद्धा हल्ला केला पाहिजे आणि तेथील हिंदूंचं संरक्षण केलं पाहिजे। नवे तेथील हिंदूंना भारतामध्ये जरी शरण द्यायची वेळ आली तर भारतामध्ये त्यांना वेगळ्या चांगल्या तऱ्हेने शरणागती दिली गेली पाहिजे। त्यांना सगळ्या सुख सुविधा या उपलब्ध करून दिल्या जायचे। और राम म्हणायची सुद्धा तिथं चोरी झाली आहे। ज्या इस्कॉन संस्थेने बांगलादेशमध्ये जेव्हा महापूर आला, बांगलादेशमध्ये जेव्हा विविध प्रकारची संकट आली, त्यावेळेस ज्या इस्कॉन संस्था आपण सगळेजण जाणतो की हरे राम हरे कृष्णाचा मंत्र जपत असतात, त्या संन्यासींनी सगळ्यांना मदत केली। त्यांनी मानव पाहिला, त्यांनी हिंदू पाहिला नाही, मुसलमान पाहिला नाही। जेवण सगळ्यांना वाटलं, त्यांनी अन्न सगळ्यांना वाटलं आणि ज्या वेळेस आज त्यांच्याच वरती त्या ठिकाणी हल्ला केला जातो आहे, साक्षात देवादेवतांच्या मूर्त्या या खंडित करून रोडवरती फेकल्या जात आहेत। मग दुर्गादेवीची मूर्ती असेल, जगन्नाथाची मूर्ती असेल, या नष्ट केल्या जात आहे। असं काय पातक तिथल्या हिंदूंनी केलेलं आहे? तिथला हिंदू हा राष्ट्रवादी आहे, तो बांगलादेशाला मानणार आहे आणि भारत आणि बांगलादेश हे कायम मित्र राहिलेले आहे। अशा अवस्थेमध्ये कोणीतरी षडयंत्र करून या दोन्ही देशाचं जे सौहार्द आहे हे मिटवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आंतरराष्ट्रीय शक्तींकडनं केला जातोय की काय, असा सुद्धा सवाल या ठिकाणी निर्माण झालेला आहे। म्हणून मला एवढंच म्हणावंसं वाटतं की आपण सर्वांनी आपल्या बांगलादेशच्या हिंदू बांधवांकरता या ठिकाणी आक्रोश केला। खऱ्या अर्थाने इतर सर्व जाती धर्माचे लोक या आक्रोशामध्ये जर सामील झाले असते तर या ठिकाणी अधिक आनंद हा आपल्याला वाटला असता। तरी काय ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।